भारत माँ तेरी सूरत से अलग भगवान की सूरत नहीं। भारत माँ तेरी सूरत से अलग भगवान की सूरत नहीं। उसको देखा नहीं हमने पर उसकी जरूरत नाही. मातृभूमीबद्दलचे हे उत्कट उद्गार ऐकले म्हणजे माझ्या भारताच्या श्रेष्ठत्वाची कल्पना येते. माझा भारत म्हणताच माझी तुमची आपल्या सगळ्यांची छाती अगदी आनंदाने भरून येते. मग समृद्ध परंपरेचा हा आपला देश आणि आपण त्या देशाचे पाईक. मग आपण सगळे पाईक असताना सुद्धा आपण असं ठरवलं होतं की 2020 पर्यंत आपला देश महासत्ता विश्वगुरु बनेल, विकसित देश बनेल. पण अजूनही आपण विकसनशीलतेच्या मार्गावर का आहोत? याचं कारण असं मला वाटतं की बाबा आपलं कुठंतरी बेसिक गंडलेलं आहे. नमस्कार, मी प्रतीक्षा बब्रुवान लोहकरे, बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी. विषय मांडतीये आपलं बेसिकच गंडलेलं आहे. संत परंपरा लाभलेला आपला देश, असंख्य अशा साहित्यिकांचा आपला देश. मग आपण त्यांच्या विचारांचा कुठेतरी आपल्यामध्ये आचरण करत नाही, वाचून कुठेतरी सोडून टाकतो. त्यामुळे असं होतंय. बेसिक गणलंय. कुठल्या बाबतीत घडलंय? आपल्या मूलभूत गरजा 3: अन्न, वस्त्र आणि निवारा. त्यानंतर आरोग्य आणि शिक्षण. शिक्षणाचं बघितलं तर शिक्षण आता फक्त प्रत्येक विद्यार्थी, इथं बसलेला प्रत्येक विद्यार्थी हा विद्यार्थी नसून परीक्षार्थी झालाय. सगळ्यात अगोदर आपलं इथं बेसिक गणलंय. मला तुम्हाला इथं सांगावं वाटतं की धाराशिव जिल्ह्यामध्ये यमगरवाडी नावाची शाळा आहे आणि त्या शाळेत विद्यार्थ्यांना अतिशय उत्स्फूर्तपणे शिकवणारे शिक्षक सुद्धा आहेत. पण त्या शिक्षकांना तिथले विद्यार्थी कधीच आपल्यासारखं सर, मॅडम, प्रोफेसर, टीचर असं म्हणत नाहीत. थोडा प्रेमळ वाटणारा शिक्षक त्यांना ते दादा म्हणतात. थोडी प्रेमळ वाटणारी शिक्षिका तिला ते मामी म्हणतात, मावशी म्हणतात. अशी त्या ठिकाणी प्रकल्प आहे आणि त्यातून विद्यार्थ्यांची शिक्षणामध्ये गोडी निर्माण झाली. आणि असा एकही विद्यार्थी नाही की त्या गावातला की तो शाळेत येत नाही. निर्माण झाली गोडी आणि तिथून विविध प्रकारचे अधिकारी म्हणा, विविध प्रकारचे डॉक्टर्स, इंजिनियर निर्माण होत आहेत. शिक्षणाची गोडी निर्माण करून दिली. शिक्षणातलं आपलं घडलेलं बेसिक या गोष्टीतून बाहेर निघालं. त्यानंतर इतिहास. आपल्या देशाला इतिहासाची परंपरा आपण पाहत आलेलो आहोत. इतिहासाची परंपरा आपल्याला माहिती आहे, पण कॉन्व्हेंट स्कूलमध्ये, इंग्लिश स्कूलमध्ये आपल्याला इतिहासानं आपल्याला मुघलांच्या पिढ्यानपिढ्या सांगता येतील. पण शिवाजी महाराजांचे आजोबा कोण, शिवाजी महाराजांचा नातू कोण हे आपल्याला माहित नाही. बेसिक इथं गणलंय आपलं. आपली परंपरा तशी फार मोठी आहे, पण आपल्याला दुसऱ्यांचं काय ते बघायची सवय लागलेली आहे आणि आपलं बेसिक इथं गणलंय असं मला म्हणावंसं वाटतं. यानंतर विषय भाषेचा येतो. आपल्याला इंग्रजी भाषा ही आपल्याला यायलाच हवी, हा आपला अट्टास आहे. कोणत्याही इंटरव्ह्यूसाठी इंग्रजी भाषा येणे हा आपला अट्टास असतो, पण मराठी भाषा कुठेच नाही. परवाच एक ट्विटरवरती मी व्हिडिओ पाहिला. एका पंजाबी रेस्टॉरंटमध्ये मी मराठी गाणं वाजवणार नाही असं त्या पंजाबी रेस्टॉरंटच्या मालकाने सरळ सांगितलं. येथे फक्त पंजाबी, इंग्लिश आणि हिंदी गाणे वाजतील. का बाबा, महाराष्ट्रात येऊन इथं तू मराठी गाणे वाजवणार नाही असं म्हणतोय. मग आपण त्यासाठी काहीच करायला नको का? मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी आपल्याला अजूनही पत्र पाठवावी लागते. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आणि आपलं बेसिक इथं गणलंय. दिल्लीमध्ये झालेला श्रद्धा वालकरचा हत्या प्रकरण आपण पाहिलं. मुलींना आपण सांगितलंच नाही आपली हिंदू संस्कृती काय आहे. मुलांना पण आपण शिकवलं नाही की आईला माता मानणारी संस्कृती, परस्त्रीला माता मानणारी आपली संस्कृती आहे आणि आपण ती संस्कृती विसरत चाललेलो आहोत. हे आपलं बेसिक तसं पाहायला गेलं तर खूप महत्त्वाचं आहे आणि खूप आपल्या सगळ्यांना समजून येईल. त्या माध्यमातून आपण आपले विचार प्रगल्भ करू अशा प्रकारचं आहे. पण आपल्याला ओढ लागली आहे ती पाश्चिमात्य संस्कृतीची. सिंधुताई सपकाळांनी असं सांगितलं होतं की मुलींनो, शिक्षण घेणं म्हणजे उच्चृंखल होणं नाही, विविध प्रकारे अंगप्रदर्शन करणं नाही. शिक्षण म्हणजे जेवढ्या नम्र प्रकारे तुम्ही दुसऱ्या समोर याल तेवढे तुम्ही जास्त शिक्षणाने माणूस मोठा होतो असं म्हणतात. मग आपल्या बेसिकमध्ये शिक्षण हे फक्त परीक्षा देण्यासाठी, कुठली तरी नोकरी लागून घेण्यासाठी हे झालंय. आजपर्यंत आपण हेच शिकत आलेलो आहोत आणि आपण पुढच्या पिढीला सुद्धा तेच शिकवणार आहोत. आपलं बेसिक इथं गणलंय. जोपर्यंत आपण आपला प्रत्येक शब्द न शब्द, आपला प्रत्येक विचार न विचार आपल्या समोरच्या पिढीला, आपल्या मित्राला, आपल्या आजूबाजूच्या सर्वांना समजावून सांगणार नाही तोपर्यंत आपल्यामध्ये बदल घडणं शक्य नाही. आणि आपल्यामध्ये जो न्यूनगंड निर्माण झालाय की आमच्यामध्ये कुठेतरी कमी आहे, ते चुकीचं आहे. आपल्यामध्ये जी कमी आहे ती आपण स्वतः आत्मसात, आपण विचार करायचे असते, त्याचं चिंतन करायचं असतं आणि त्यातून जे काही प्रयोग येतील ते दुसऱ्यांसमोर मांडायचे असते आणि त्या आपल्या अनुभवातून दुसरा शिकणार असतो. पण
न्यूनगंड नावाचा 4थी वर्गात असताना एक खूप सुंदर धडा होता, तो मला आठवतो. आणि त्यामध्ये शिक्षिकेनं एका छोट्या मुलाचा कसा न्यूनगंड दूर केलेला असतो याचं उदाहरण दिलेलं असतं. मग हा न्यूनगंड जोपर्यंत आपण आपल्या मनातून कमी करणार नाही तोपर्यंत आपण दुसऱ्यासमोर एक आदर्श म्हणून निर्माण होणार नाही. आणि ज्या प्रकारे आपण दुसऱ्या देशांना आपले आदर्श म्हणून बघतो त्या प्रकारे आपल्या देशातल्या संत परंपरेला, आपल्या देशातल्या साहित्याला, आपल्या देशातल्या विचाराला, आपल्या देशातल्या प्रत्येक गोष्टीला आपण आपला आयडियल, आपला रोल मॉडेल, आपला आदर्श म्हणून बघणार नाही तोपर्यंत आपलं जे बेसिक गणलंय त्यातून आपण मुक्त होणार नाही. जे गणलेलं बेसिक घेऊन आपण ज्या खड्ड्यात रुतलोय त्या खड्ड्यातून बाहेर येणार नाही असं मला वाटतं. शेवटी इतकंच सांगेल, जे बेसिक गणलंय ते न्यूनगंडामुळं त्या बेसिक सुधारवण्याचं आपल्याच हाती कर्तव्य आहे. ते निश्चितपणे तुम्ही सगळेजण पूर्ण कराल हाच आशावाद. धन्यवाद.